तर ओमेन मी गेलतो आज चोंडाळ्याच्या जत्रेला, आणि इथं आल्यावर सगळ्यात मोठी केलेली चूक म्हणजे या पाळण्यात बसणे. आणि कोणत्याच गोष्टीला न घाबरणारा आमचा ओम्या, त्याचं तोंड या पाळण्यात बसल्यानंतर असं झालं. तर नमस्कार पब्लिक, मी पवन. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर आम्ही निघालो होतो चोंडाळ्याला, त्यामुळे जाता जाता पेट्रोल भरून घेतलं आधी. नंतर काय ओम भाऊने स्प्लेंडरला सुट्टीच दिली नाही. भाऊने काय मीटर काटा 70-80 खाली येऊन नाही दिला. मग काय 5 मिनिटाच्या आत जळगाव नंतर हा कारखाना पार करून आम्ही पोहोचलो चोंडाळ्याला. मग काय इथं आल्यावर दर्शनासाठी सगळ्यात आधी बारीला लागलो. तसं तर रांगेत जास्त गर्दी नव्हती, कारण आम्ही संध्याकाळी आलतो. देवीचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर आलो आम्ही जत्रामध्ये फिरायला. जत्रामध्ये फिरल्यानंतर आलो आम्ही पाळण्यात बसायला. सगळ्यात आधी 2 तिकीट घेतले आणि येऊन बसलो पाळण्यामध्ये. इथं पाळणं चालू झाल्यानंतर नुसतं ओम्या ओल्डू राहिला. या पाळण्यातून उतरायच्या आधी भाऊने दुसऱ्या पाळण्यात बसायचा प्लॅन केला. आता या पाळण्यात बसू म्हणे. त्या पाळण्यात जास्त काही मजा आली नाही. नंतर याचे पण 2 तिकीट घेतले आणि पाळण्यात येऊन बसलो. पाळण्यात बसले बसले भाऊच्या अंगातले 2-4 किडे जागे झाली आणि वळवळ करत राहिले. जेव्हा सगळ्यात टॉपला आम्ही आलो तेव्हा ओम्याचं तोंड असं झालं. नंतर पाळणं चालू झालं. बाकी तुम्ही पुढचं ऐका. आता ओम्या काय म्हणलं हे कोणाला जर कळलं असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा. नंतर वडापाववर ताव मारला आणि शेवटी प्रसाद वगैरे घेऊन घराचा रस्ता पकडला. आता तुम्ही पण जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जा आणि फॉलो पण.